तर अधिवेशनामध्ये सुद्धा नागपुरातील हिंसाचाराचे पडसाद उमटणार असं दिसतंय। हिंसाचार प्रकरणामध्ये मुख्यमंत्री अधिवेशनामध्ये निवेदन देणार आहेत। हिंसाचाराविरोधात विरोधक आक्रमक होतील अशी शक्यता आहे। त्यामुळे आता मुख्य म्हणजे फडणवीस या सगळ्या संदर्भात काय बोलतायत, नेमकं काय या सगळ्या संदर्भात त्यांच्याकडून निवेदन समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण विरोधक या गोष्टीवरून आक्रमक होणार हे निश्चित। हिंसाचार प्रकरणामध्ये मुख्यमंत्री अधिवेशनामध्ये आज निवेदन देणार आहेत। नागपूरच्या महाल भागामध्ये जी काही घटना घडलेली आहे ती अतिशय अयोग्य आहे। अशा प्रकारे जमा होऊन दगडफेक होणं हे अत्यंत चुकीचं आहे। माझी तमाम नागपूरकरांना विनंती आहे की सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करावं। नागपूर शहर हे एकोप्याने राहणारं शहर आहे, त्यामुळे कोणीही शांतता भंग करू नये। मी स्वतः या परिस्थितीवर पूर्ण नजर ठेवून आहे। नागपूरच्या पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे दंगे करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे। पोलिसांवर जर कोणी हमला करत असेल तर ते देखील अतिशय गांभीर्याने घेतलं जाईल। त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे की या ठिकाणी सर्वांनी शांतता ठेवावी। नागपूरच्या जनतेने सहकार्य करावं। तर आपण बघितलं मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलं ते, आणि आता आज प्रत्यक्ष अधिवेशनाच्या कामकाजादरम्यान ते काय नेमकं निवेदन मांडतायत हे सुद्धा पाहावं लागणार आहे। याकडे निश्चित आपण सुद्धा लक्ष ठेवून असणार आहोत। पुढारी न्यूजवर या सगळ्याबाबतचे तपशील आपण पाहणार आहोत। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सुशांत, आज मुख्यमंत्री या सगळ्या संदर्भात निवेदन देणार आहेत असं समजतंय। जी आपण जर बघितलं असेल तर काल रात्री जी नागपूरमध्ये दापोलीच्या घटना घडली त्याची संपूर्ण माहिती जी आहे ती मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे, आणि या संदर्भातलं निवेदन जे आहे ते आज सभागृहात करतील अशी आपल्याला माहिती मिळते। आपण बघितलं असेल तर काल ज्यावेळी जी घटना घडली दापोलीची त्यावेळी विरोधकांकडून एक आरोप करण्यात येत होता की हे सरकारच प्रकारच्या दंगली ज्या आहेत त्या घडवतंय। मात्र यामागे सत्य काय आहे, नेमकी ही दंगल कशामुळे घडली याची संपूर्ण माहिती जी आहे ती आता गृहमंत्र्यांनी घेतलेली आहे, आणि आज ते खऱ्या अर्थाने सभागृहात निवेदन करणार आहेत। आपण जर पाहिलं असेल तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील, त्यासोबत भाजपचे नागपूरचे आमदार काही ते आज सकाळी नागपूरला जातील आणि तिथला संपूर्ण आढावा जो आहे तो घेतील, आणि तो आढावा घेतल्यानंतर त्याची माहिती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ते दिली जाईल, आणि त्यानंतर मुख्यमंत्री जे आहेत ते सभागृहात निवेदन देखील करणार आहेत। जी निश्चित, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सुशांत। Thank you.